10 वर्ष झाले नाही. 10 वर्षापासून भेटत नाही? नाही. कुठं झालं? काम आम्ही केले, दुसरीकडे माल भेटतो पण आम्हाला इथं माल भेटत नाही. दुसऱ्यांना मिळतो, तुम्हाला नाही मिळत? नाही, बरेच असे घर आहेत की त्यांना माल नाहीये म्हणून. कशामुळे बरं, काय आहे? काही कोण काय नाव कट झालं म्हणते वरूनच नाव कट झालं म्हणते. तुमचे नाव कट झाले, नाहीतर गावाकडे तुमचे नाव असे सांगते. आणि तिथं गेलं तरी आणि तिथे गेलं तरी नाही, तुमचं हित होत नाही, तुम्ही दुसरीकडून करून घ्या असं सांगते. मग तुमच्या इथले जे कोणी आहे त्यांना कोणी सांगत नाही का? जे काही इथले मेंबर नगरसेवक असतात त्यांना नाही सांगितलं? एवढं कोणी पुढाकार घेतच नाही ना, बायका लेडीज कोणीच घेत नाही पुढाकार. आणि इकडे बरेच जणी मुस्लिमचे आहेत त्याच्यामुळे त्यात काही सहभाग घेत नाही. आणि हे जे आहेत आम्ही, तर ते कसं असतं ही अशी बोलली ती तशी बोलली. अरे मग आता तुम्हाला मतदान कशाला, तुम्ही बहिष्कार टाका. आम्ही आता नानानं मतदान देणार आहे तर नाना म्हणले तर बरेच काम. 10 वर्षापूर्वी आम्हाला नळ नव्हता, रस्ता नव्हता, म्हणजे अशा बरेच जास्त समस्या आमच्या होत्या. राशन दिलंय त्यांना? राशन नाही दिलं, पण आमच्या ज्या मूलभूत गरजा होत्या बऱ्याच होत्या, त्यांनी एक एक त्या सोल केल्यात ना. पण ते हे पण करतो म्हणलेत. कधी? आता पुढच्या निवडणूक आता आम्ही तर विश्वास दाखवलाय त्यांना, त्यांनी आम्हाला शब्द दिला, आता तो शब्द त्यांनी पाळायचा. मग पुढच्या निवडणुकीत आम्ही आहेतच हजर. ते आहेत आणि आम्ही आहेत ना, ह्यात विषयच नाही. सरळ नाना म्हणले ना, आम्ही जे तुमच्या अडचणी ते पूर्ण करू. बघू आता ह्या वेळेस निवडणुकीत आम्ही देऊ त्यांना मत. बघू नाही निवडून आले तर मग तर आहेच, बोलता येतंय, मग लेडीज तर आहेच. ते फसवायला लागलेत मला वाटतं तुम्हाला. आमचे भाऊ आहेत, ते फसवू शकत नाहीत बहिणीला. 10 वर्ष झालं तुम्हाला? 10 वर्ष फसवलं नाही त्यांनी आम्हाला. आमचे आधार कार्ड किती वेळेस नेले त्यांनी, आधार कार्ड, पण त्यांनी काहीच केलं नाही. नेऊ गेले नावरी असंच करू लागले. नानांनी केलंय? नाही केलं. ज्यांनी ज्याचं कुपन आहे त्यांनी केलं, पण ते आलेच नाहीत नाव. मग आता आम्हाला आमच्या भावानी शब्द दिलाय, आम्ही विश्वास ठेवलाय. पुढच्या 5 वर्षात पुढेच उभा करू, आम्हाला त्यांच्यावर एवढा विश्वास आहे. आमच्या तेवढ्या गरजा त्यांनी पूर्ण केल्या, वैयक्तिक असो किंवा मूलभूत गरज असो, कोणतीही गरज असो ती उभी असते आमच्या. फोन जरी नसता केला ना, असं नाही, नाना फोन जरी केला ना तर ते त्यांच्या इथलं फोन नाही तर कधी हजर असते. कधी पण फोन करू, कधी पण जरी फोन केला तरी ते हजर असते. त्यांनी असं झालं नाही की कधीच फोन उचलला नाही म्हणून. कधीच नाही. कधी बी उचलतात फोन. आणि एकदम अशा 10 वेळेस घरातल्या मला रस्ता माणसासारखं होतो, बोलते. 10 वेळेस त्यांना फोन लावलाय. निवडणुकीचा जो काही प्रचार आहे हा अंतिम टप्प्यात आहे. 2-3 दिवसामध्ये मला वाटतं 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर पूर्वी बीडची परिस्थिती काय आहे, कौल कुणाकडे आहे हे जाणून घेऊ आपण. हे बीड शहरातील जे काही तीर्थपुरी भाग आहे या परिसरामध्ये आपण आहोत आणि इथून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की काय इथली पूर्वीची परिस्थिती होती आणि आता काय चेंजेस आहेत. आपल्यासोबत इथले एक रिक्षा चालक आहेत. काय म्हणतो बिझनेस रिक्षाचा? चांगला आहे. दिवसाला किती आणतात? 500-700 रुपये होते. चांगली कमाई करावं. मग किती तास करावं लागतं? हे काय 12 घंटे शहरात सगळीकडे? हो, सगळीकडे. बरं, आता हे तुमची जी गल्ली आहे, पूर्वी काय परिस्थिती होती म्हणजे ह्याच्या आधी का? आम्ही आता तर रस्ते चांगले दिसतात, असंच होतं काय किती वर्ष? पहिलं नव्हतं, या 7-8 वर्षात झालं चांगलं. नाली, रस्ते. काय कोण आहे इकडे तुमच्याकडे? अमरनाथ नाही पडे. तुम्ही कार्यकर्ते दिसतात मला वाटतं. नाही हो. नाही ना? बरं, काय केलं बरं त्यांनी नेमकं इथं? काय त्यांनी निवडून आल्यापासून ते नाले रस्ते चांगले केले. काय समस्या राहिला सध्या? सध्या काय आता असल्यावर आम्ही त्यांनाच फोन लावतो. बरं, काय असं आहे की बाबा नानाने अजून लक्ष घालावं असं काही प्रश्न आहे तिथं? आता काय अजून म्हणजे हेच समजा, अजून समजा काय वाटलं तर नाले आहे ते आम्ही त्यांना फोन लावतो. आता सध्या तर काय प्रॉब्लेम नाहीये. पाणी येतं वेळ? पाणी येतं. अजूनही या ठिकाणी इतर लोक आहेत, त्यांच्याकडून बी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न. हे जे काय रामतीर्थ परिसर आहे, हे जर रस्ते बघितले तर तुम्ही म्हणजे आउटसाइडचा भाग आहे, पण रस्ते चांगले आहेत ह्या ठिकाणी. अजून काही समस्या आहेत का इथे पेंडिंग, हे पण जाणून घेऊ. काय नाव काय? वैभव म्हणतात सर. बरं, काय बरं इकडे हवा आहे सर, चांगली कामाच्या विषयावर विकासावर हवा आहे सगळी पूर्ण. बरं, लोकशाहीने आपल्याला जो काही अधिकार दिलाय मतदानाचा, त्या अनुषंगाने आपल्याला मला वाटतं 5 वर्षानंतर हा अधिकार असतो, तो आपण कसा वापरला पाहिजे? आणि मला वाटतं की अनेक जण काही पैसे वगैरे घेऊन मतदान करतात, तुम्हाला पटतंय? नाही सर, पैशाच्या ह्याच्यावर जर घेतलं तर त्याचा उपयोग होत नाही ना. काही दिवसापुरता पैसा वापरला, 2-3 दिवसापूर्वी पैसा वापरला जातो, पण आपल्याला काम बघायचंय ना. आज कामाच्या विकासावर सगळ्या गोष्टी होतात सर, पैशाच्या विकासावर होत आहेत ना.
तुम्ही जो काही इथला प्रतिनिधी दिला होता मागच्या वेळेस 2016 मध्ये, त्यांनी काम केलं वाटतं तुम्हाला? सर आजपर्यंत तर मला वाटत नव्हतं की बाकीच्यांनी कोणी केलंय, पण आज आमचे अमरनाना आहेत, त्यांनी आज 9 वर्षामध्ये असं काम केलंय सर, की जे आम्हाला आज स्वतःचं घर राहायला होतं, पण ते नगर परिषद मध्ये लावता वेळेस तर त्याला पीटीआर सुद्धा नव्हते. आज त्यांनी नाही का आमचे स्वतःचे पीटीआर नावावर करून दिलेले आहेत. आणि मार्च 25 पर्यंतची पाणीपट्टी बिल पूर्ण त्यांनी आज आम्हाला नील करून दिलेलं आहे. असा नगरसेवक आम्हाला आजपर्यंत 9 वर्षात कधीच मिळालेला नाही. कार्यकर्ते वगैरे तर नाहीत ना हो त्यांचे? कार्यकर्ते बिलकुल नाही सर, मी कोणत्या पक्षाचं काम करत नाही, काय नाही. फक्त एक माझं मत आहे की मी विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकतो आणि विकासाचं आहे. ठीक आहे, हे झालंय. अजून काय काम अपेक्षित आहे तिथे काही? सर आता 9 वर्षामध्ये काम करायला आम्हाला नानांनी काही ठेवलेलंच नाहीये. ऑलरेडी सगळं दिलंय. 4 दिवसामध्ये त्यांनी पोलचं सुद्धा, आज आम्हाला लाईट नव्हती, नुसती सांगूच तर दम आहे, पूर्ण लाईटीचं काम सुद्धा त्यांनी करून दिलेलं. बरं, त्यावेळेस परत निवडून येतील वाटतं? 101% सर, पूर्ण आमच्या एरियातून बहुमताने पूर्ण लीडवरच नाना निवडून येणार. जसं जसं की बाबा आम्हाला म्हणतात ना, ते म्हणतात की बाबा पक्का काय म्हणतात ना, अजित दादा पक्का आहे वादा, तसं आम्हाला एकच पक्का आहे, अमर नाना. कौतुक होतंय नानाचं. अजून आपण बघू, ह्या ठिकाणी एक आजोबा आहेत आपल्यासोबत, त्यांचं बी मत जाणून घेऊ. मुळामध्ये काय असतं, जे काही कामं झालेली असतात त्या कामाच्या अनुषंगाने ही मंडळी त्यांचं नाव घेते, आणि मला वाटतं जो उमेदवार काम करतो त्याचं नाव सुद्धा होणं अपेक्षित आहे, विनाकारण कुणाची खोटी स्तुती होऊ नये. काय मामा, काय नाव? मोतीराम मानकर. काय लय चकाचक रस्ते. चकाचक, आता काम करणारा नेता असल्यावर चकाचक होणारच. हा, नेता आपला चांगला आहे, काम करणारा. पहिली सुरुवातीला नाली नव्हत्या, नाल्याचं काम केलं, रोड चकाचक केला, पाणी नव्हतं प्यायला, पाणी दिलं. आता हे सगळं सोयी, लाईट नव्हती बरोबर, लाईट दिली. मग अजून काय पाहिजे आमच्या लोकांना? कुणी केलं हे? हे कोणी फक्त अमर नाना. नाही हो, त्यांच्यावर आणि त्यांच्यावर कसं आमच्या व्यापारी डोळ्यासमोर पाहतो साहेब, या 9 वर्षात जेवढं काम झालंय ते आमच्या 40 वर्षात नाही. आम्ही सुरुवातीपासून पॉवरलूम मध्ये काम करणारा माणूस आहे, त्याच्यामुळे आम्हाला सगळं माहिती आहे इथं काय पण ते तर व्यापाऱ्याकडून पैसे घेतात, काय बाकीचं आम्हाला घेणं देणं नाही. व्यापाऱ्याकडून घेऊन ते बाकी काही करू, फक्त काम करणारा व्यक्ती तोच आहे. बस ते त्यावेळेस इथं काम केलं त्यांनी केलंय, बरं. बाकी त्यांनी कसं केलंय हे आम्हाला माहिती. बाकीचं किती आहे ते आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची काही कमतरता जाणवते? नाही नाही, आता सध्या नाही, 8 दिवसाला का व्हायना पण पाणी मिळतं. पण वेळेवर येतं? हा, वेळेवर किती तास राहतं? पाणी 2-3 तास राहत. बरं. आता फक्त आहे आमची फक्त रात्रीचं येत आहे, ते मागं पुढं टायमिंग करू, ते आमच्या लेवलवर त्यांच्या लेवलवर सांगितल्यावर करतील ते. तर अजून काही समस्या आहेत की की त्या समस्या- नाही म्हणजे भविष्यामध्ये समजा ते तुमचे काही प्रश्न आहेत की त्यांनी ते मार्गी लावावेत, तुम्ही त्यांना काही आव्हान? टाकलेत ना 1-2 प्रश्न. बालवाडीचा प्रश्न आहे, बरं. हा बालवाडीचा आहे, दवाखान्याचा आहे, असे 1-2 प्रश्न टाकलेत. ते आता पुढे ते करू म्हणते, आता करणारच आहेत. बरं. त्यांनी आश्वासन दिलं, आम्हाला गॅरंटी आहे ते काम ना होणार म्हणजे होणार, कारण आम्हाला 9 वर्षाचा अनुभव आहे. जे आहे ते सत्य. महिला मंडळीची सुद्धा आपण प्रतिक्रिया घेऊ. येथील एक ताई आपल्या सोबत आहेत. ताई, काय नाव आहे? माझं अर्चना गणेश तलबे. काय इथं काय समस्या राहिल्यात का नाही काही? इथं आहे ना, आता रस्ते झाले, नाल्या झाल्या, लाईटी झाल्या. मग अजून आता कोपनचं बी करणार, काही जणांचं केलं, काही नाही. काय कोकणाचा काय विषय? आपलं पिवळे कोपन. हा, तुमचं आहे? हा, आहे ना. बरं. हा, आहे मिळतं माझं. महिन्याची महिन्याला? हा, भेटत. काय करता? पण कमी जरा माल देते हा. एक जणांचा. तुम्ही काय? मी घरीच असते, काही नाही. बरं. मिस्टर? माझ्या मिस्टर तिथे वसुधा हॉटेलवर कामाला, हॉटेलवरच मुलं आहे. वगैरे शिक्षण? हा, पोरं कामालाच आहे सध्या. बरं. किराण्याचंच घर आहे आमचं हे. हा, हा. किराणीच राहतो आम्ही, घर नाही, काही नाही. बरं. निवडणूक सुरू आहेत, माहिती आहे तुम्हाला? हा, माहिती आहे. कोणाचं वार आहे काय? हे नाही वर्मा हेच आहे बहुतेक. कशा म्हणून ऐकूनच का? दुसरे पण भरपूर आहेत ना आपल्याकडे. आहे ना, मला ते करते तर आहे त्यांचं. काय करतात बरं त्यांनी? करते तर केले त्यांनी, अवस्था सगळी करून दिली ना, नाल्याची, रस्त्याची. पण ते दमदाटी करतात म्हणून बी असं बोलतात. नाही, दमदाट तसं काहीच नाही ना, आमचं ताबा बिबा काहीच नाही. आमच्या मनानेच. आणि दादागिरी आहे? नाही नाही, तसं काहीच नाही, दादागिरी नाही, काय नाही. पाणी येतं मिळालं? हा, पाणी भरपूर आहे. किती दिवसात येतं? पाणी येते 4 दिवसाला, कधी 5 दिवसाला. हा. तुझी काही टायमिंग आहे? कोणत्या वेळेत येतं? काय रात्री कधी वाजता येतं? रात्री तसं काही नाही येत. हा. येते कधी 5 वाजता येते, कधी 4 वाजता येते. म्हणजे पहाटे पाणी. हा, पाठवतो. आणि किती तास राहतं?
आता 5ला आलं तर राहते 4 घंटे 3 घंटे राहते. हा 3-4 मतदान करणार हं? मतदान करणार मतदान करणार ना. अजून आपल्या मावशी पण सोबत आहे तिथल्या, त्यांच्याकडून मी जाणून घेऊ त्यांचं मत काय आहे. तर काय आहे निवडणुकीचं काय काही आहे ना, आम्ही आहे त्यांच्या पाठीमागो. कोणाच्या? मी विचारलंच नाही तुम्हाला काही, तुम्ही म्हणतात पाठीशी. कोणाच्या? माझ्या पाठीशी थांबा. नाना कोण? नाना. बर काय बरं कमन कौतुक होते बरं, मला काही कळलं आता ना. त्यांनी आमचे खूप कामं केलेत. हा. रस्ते केले, नाल्या केल्या, म्हणून ते गोष्टी सगळ्या केल्या, पाणीची व्यवस्था केली, रोड करून दिलेत. त्यांनी केले. हा. आता ते निवडणुकीत दिसते असं ऐकलं आम्ही. इतर वेळी असतात ते बाहेर मुंबई पुण्यात. नाही, आमच्या कोणत्या बी कामामध्ये नाईकवाडे सहभागी आहेत. येतात का? आहेत. का निवडणुकीत दिसते? नाही कशात बी आहे. अजून काही महिला मंडळ आहे, ह्यांच्याकडून बी जाणून घेऊ. बरं हे जो भाग आहे ना, मला वाटतं त्या भागाचं नेतृत्व नायकवडे हे अनेक वर्षापासून करतायत. साहजिकच त्यांनी जे केलेले काम आहे त्याच्यामुळे कौतुक करत असावं. तुम्ही म्हणता की सगळं एकच नानाचंच नाव येतंय. आता हे लोक त्यांचं घेतात, मी काय सांगितलं नाही. आता ह्यांना विचारा, ह्यांची माझी पहिलीच भेट असेल. काय आहे निवडणुकीचं वारं? क्या नहीं, नाना है हमारी तरफ से, हाँ। हम नाना की तरफ अरे से। नहीं सभी नानाज बोल रहे हैं यार, वो दूसरे तो नहीं ना नाना कुछ। अंदर से आते भी जाते भी हमारे नहीं, पास नहीं। हमेशा पूछते हमको। नहीं नाना हमको आज दिख रहे खाली नहीं नहीं, तुम्हारे को दिख रहे, पर हमारे दिल को हमारे को पहले से दिख रहे बरं, नाना। क्या किया नाना ने? नाना ने हमारे नाली का व्यवस्था करे, रोड का करे, हाँ। पानी का करे। हम्म। अब हमारे को आश्वासन दिए सो दवा खाना करेंगे और राशन लेंगे। राशन नहीं मिलता? नहीं, यहाँ नहीं है हमको राशन, हाँ। मोमिनपुरे में जाना लगता। हाँ उधर का कार्ड होगा आपके हाँ। पास। अब इधर का करके देंगे वो। हाँ उन्होंने करे तो हम यहाँ करेंगे ना, सब जन हमारे हाँ। शेड वाले जितने भी हैं हमारे वक्त हम मुंह पुरता नहीं बोलते, हमारे को 9-10 साल से हम नाना को पहचानते। हाँ मालूम है। तर काय नानाचं काय बरं? आता काय निवडून येणार नाही ते? क्यों नहीं आएंगे? येणार हमारे दिल से है उनके वास्ते दुआ, क्या बोलतो? बराबर आएंगे नाना हमारे। हाँ, वैसा नहीं हम बरं इथे काही समस्या आहेत का अजून काही? अजून पण सांगितलं ना त्याला, रात्री तेच. सगळं झालं, बरं. दवाखान्याचं, राशनचं, हम्म. एक म्हणजे कामगाराला काम नाही ते सुद्धा सांगितलं नानांनी। दोन 2,000 रुपये दिले मतदानाला कोणी कुणी- दिले? नाही नाही नाही, आम्ही कुणाचा रुपया नाही घेतला। नाही? नहीं हम ईमानदार आदमी है, हम बूढ़े आदमी है, हम किसका रुपया नहीं तुमच्याकडे खाएंगे। आलेच नाही वाटतं मग. किती नहीं नहीं, वाजता हमारे पास कोई नहीं आया, 1 रुपया भी लेके नहीं आए स्वागत। आले? घेणार का? नहीं आए भी तो हमको क्या करने का है, इतना बड़ा हमारा नाना यहाँ बैठे से बच्चा तो हाँ। ओ क्या काय करना? काय नाव काय? आम्हाला- नाव तुमचं नाव सांगा आधी. सुनंदा चंद्रसेन कांबळे। बरं काय हे इथं काय इथं काय रोड आलाय, कुठे अजून लाईट आली, हा. 6 महिने लाईट नव्हती, अंधारात होतो। लाईट नव्हती? हा. काय झालं होतं काय झालं तर कोणाच काय त्यांचं मग 6 महिने पूर्ण लाईट नव्हती? पूर्ण नव्हती लाईट। बरं, बरं. त्यावेळेस मग कसं- त्यावेळेस त्याला 10-15 वर्ष 20 वर्ष झाले ते। बरं बरं बरं. लाईटचं आता आता मार्गी- लाईट आहे भरपूर, रोड आहे, पाणी आहे, फक्त आम्हाला कुपन द्या आणि दवाखाना द्या। कुपनाचा प्रश्न आहे. कुपन आम्हाला 10 वर्ष झालं, आम्हाला एक हे सुद्धा नाही, गहू नाही, सुद्धा नाही। ते आपण हे केलं नाही कुठं काही. कुठं नाही, आम्हाला दिलेच नाही, कुपनच दिलं नाही। 4,000 नेले की 2,000 नेले, दिले नाहीत कोणी। आता सध्या आम्हाला कशाचीच कमी आहे. हमारे 4,500 लेक गया सिदौड़ के आदमी ने बोले तुमको पगार चालू करना बोले। नाही पगार केलं. इथं काय नाही आता, पगार नाही आमचा. हा, हा, हा. अभी काम आम्हाला फक्त आम्हाला कुपन द्या आणि दवाखाना द्या जवळ म्हाताऱ्या माणसाला, आणि काम असलं काय तर द्या थोडंफार। नाली की हमारी स्वच्छता होना, हमको पानी टाइम पे होना, दूसरा कुछ भी नहीं है भी हमको पानी टाइम पे। पाणी येते. हाँ पानी आता, रोड बनी, नाना ने नाली बनाई हमारी, सब कुछ अच्छा करे उन्होंने। बरं. हाँ, उनके सिवा कोई नहीं करा, हमारे कोई ध्यान भी नहीं दिया हमारे इस पर, सेड वाले पर कोई ने नहीं ध्यान दिए, पर वो नाना ने दिए। काय ताई काय नाही, लेकरं मुलं किती? 2 पुरी 1 पोरग, बरं काय शिक्षण वगैरे? पोराचं झाले 13वी, पुरींची 12वी, बरं कोणाची 7वी. मग आता पुढे त्यांचं काय? आता झाले पुरींचे लग्न, पोराचंच राहिले. बरं तुम्ही काय करता? आम्ही काही नाही, घरी जास्त आम्हाला आणि मिस्टर लाईटची फिटिंग लाईट फिटिंग सगळं सगळं हे केलंय, आम्हाला रोड केलाय, नळ दिले, सगळं केलंय, कशाचे हे नाही. पक्षी आम्हाला कुपन द्या, इथं कुपन नाही आम्हाला, तर कसलंच कुपन नाही. राशनचं हा, कार्ड. हा. इथं दुसऱ्याला आहेत कार्ड राशनचे वगैरे? कोणाला आहे, कोणाला नाही तर कोणाला आहे कोणाला बरं आता त्याला काही म्हणजे अर्ज वगैरे केलाय तुम्ही काही? काही नाही केला. बरं त्याचा तो एक प्रश्न आहे हा, तुमचा. आम्हाला कुपनच नाही. तर आपण जे काही रामतीर्थ परिसर आहे हा, त्या परिसरामध्ये होतो, छोटे छोटे समस्या असतात आणि त्या मार्गी लागल्या तर एक समाधानी दिसत आहेत. कारण की आमच्याच भागात, मी संत नामदेवनगर भागात राहतो,
त्या भागातले रस्ते पाहिले तर आणि इकडे आल्यानंतर खरंच म्हणजे लाज वाटते नामदेवनगरची. ठीक आहे, ज्याचे त्याचे काम असतं आणि ज्याने त्याने काम करणं अपेक्षित असतं. जे काही कामाचे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्या मागे जनता उभी राहते आणि मला वाटतं निकालामध्ये तुम्हाला इथली जनता कोणासोबत आहे हे नक्की कळेल. कॅमेरामॅन रवींद्र गंभीरे सोबत मी जालिंदर दांडे, बीड.